उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील मंदिर मस्जिद वाद आपण सातत्यानं पाहत आहोत। 14 डिसेंबर रोजी शहरातील एका भागातील अनेक वर्षांपासून बंद असलेलं मंदिर उघडण्यात आलं। तिथे पूजाही करण्यात आली। या मंदिरात हनुमान आणि शिवाच्या मूर्तीही सापडल्याचं सांगण्यात येतं। यासोबतच विहिरीच्या खोदकामात देवी देवतांच्या मूर्ती सापडल्याचंही समोर आलं। त्यानंतर 46 वर्षांनंतर संभलमध्ये हिंदूंना आपली जमीन परत मिळाली आहे। आता अनेक वर्षांपूर्वी नक्की काय झालेलं संभलमध्ये आणि कशी मिळवली या हिंदू कुटुंबानं आपली अतिक्रमण केलेली जमीन परत, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। 14 डिसेंबर रोजी संभलमधील पोलीस प्रशासन वीज चोरी आणि बेकायदा बांधकामांवर कारवाई करत होते। यावेळी खग्गूसराय परिसरातील एक मंदिर उघडण्यात आलं, जे बरेच दिवस बंद होतं। या मंदिरात हनुमान आणि शिवाच्या मूर्ती सापडल्या। यानंतर संभलचे सर्कल ऑफिसर अनुज चौधरी यांनी हे मंदिर उघडून पूजा केली होती। आता हे मंदिर नक्की इथे कसं आणि काय घडलेलं संभलमध्ये जाणून घेऊया। 1978 मध्ये संभल जिल्ह्यात त्यावेळी जे घडलं होतं त्यामुळे हिंदूंना त्या भागातून पळून जाण्यास प्रवृत्त केलं होतं। संभलच्या खग्गूसराय भागात जिथे शिव मंदिर सापडलं तिथे पूर्वी मोठ्या संख्येनं हिंदू कुटुंब राहत होती असा दावा केला जातो। 1976 आणि 1978 मध्ये इथे 2 मोठ्या दंगली झाल्या। त्यानंतर मोठ्या संख्येनं हिंदूंनी इथून स्थलांतर केलं। 1978 मध्ये उसळलेला हिंसाचार इतका गंभीर होता की संसदेनं एक तथ्य शोध समिती संभलला पाठवण्याचा विचार केला। एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार संभल जामा मस्जिदीचे इमाम मोहम्मद हुसेन यांची 1976 मध्ये हत्या करण्यात आली होती। याच भागातील रहिवासी 55 वर्षीय सुशील गुप्ता यांच्याशी झालेल्या संभाषणानुसार संभल जामा मस्जिदीच्या मौलानाची 1976 मध्ये हत्या झाली होती। 1979 मध्ये प्रकाशित झालेल्या संसदीय नोंदी आणि SLM प्रेमचंद यांच्या मॉब व्हायलन्स इन इंडिया या पुस्तकात मौलानाची हत्या एका हिंदूनं केल्याचं नमूद केलं। काही काळानंतर मौलानाचं कुटुंब उत्तर प्रदेशातील आजमगड मधील अहिरोला इथे गेलं आणि त्यानंतर इथे दंगल उसळली। त्यानंतरच या शिवमंदिराला कुलूप लावण्यात आलं। संभलमध्ये उसळलेल्या हिंसाचार आणि दंगलीनंतर 29 मार्च 1978 ते 20 मे 1978 दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली होती। या दंगली संदर्भात एकूण 169 गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यापैकी 3 गुन्हे पोलिसांनी नोंदवले आणि उर्वरित प्रकरण संभलमधील दोन्ही पंथातील लोकांनी नोंदवले। 29 मार्च 1978 रोजी झालेल्या निदर्शनात अराजकतावादी घटकही जमावात सामील झाले। त्यावेळी मंजर शफी आणि रंगनलाल यांच्यातील वाद समोर येतो। या काळात जाळपोळ, लूटमार आणि चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या। मग विविध अफवांमुळे दंगली आणि हिंसाचार अजूनच वाढला, ज्यामध्ये मंजर शफीची हत्या, मस्जिद पाडणं, पेश इमाम जाळणं, पोलीस ठाण्याजवळ बांधलेली मस्जिद उद्ध्वस्त करणं आणि अनेक लूटमार आणि खून झाल्याची चर्चा होती। भीषण परिस्थिती पाहता विभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले होते। ठिकठिकाणी लुटालूट व खुनाच्या घटना घडल्या, तर अनेक ठिकाणी जाळपोळही झाली। त्यानंतर झालेल्या जातीय दंगलीत 10-12 हिंदू मारले गेले। दगडफेक, लूटमार, जाळपोळ आणि गोळीबारात अनेक महिने कर्फ्यू लावला गेला। स्वातंत्र्यानंतर संभलमध्ये एकदा दोनदा नव्हे तर एकूण 14 वेळा दंगली झाल्या, ज्यामध्ये 1956, 1959 आणि 1966 मध्ये हिंदू मुस्लिम संघर्ष पाहायला मिळाला। यानंतर 1976 आणि 1978 मध्ये 2 मोठ्या दंगली झाल्या आणि त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला। 2 वर्षानंतर 1980 मध्ये इथे पुन्हा एकदा हिंसाचार उसळला, ज्यामध्ये 14 लोकांना आपला जीव गमवावा लागला। 1992 मध्ये बाबरी मस्जिद पाडल्याच्या वेळी संभलमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या आणि त्यानंतरच्या काळात इथले हिंदू हा भाग सोडून कायमचे निघून गेले। आणि आता 46 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 1978 मध्ये संभल येथे हिंदू विरुद्ध झालेल्या हिंसाचारात आपली जमीन गमावलेल्या तुलसीरामच्या कुटुंबाला अखेर एका ऐतिहासिक विकासात न्याय मिळाला। 14 जानेवारी रोजी संभल प्रशासनानं तुळशीरामच्या कुटुंबाला 10,000 चौरस फूट जमिनीचा ताबा परत देण्याची सोय केली। 1978 मध्ये झालेल्या हिंसाचारात तुळशीराम नावाचा माळी समाजाचा सदस्य मारला गेला। त्यांच्या 3 मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियासह ते ठिकाण सोडावं लागलं। सध्या या जमिनीवर जन्नत निशा नावाची शाळा सुरू होती, जी आता तुळशीराम यांच्या वारसांना परत करण्यात आली आहे। कडेकोट बंदोबस्तात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं ही बदली करण्यात आली। अहवालात असं म्हटलं आहे की संभलचे SDM वंदना मिश्रा आणि ASP श्रीशचंद्र यांनी वास्तविकता निश्चित करण्यासाठी महसूल रेकॉर्डचं सर्वेक्षण केलं।
15,000 स्क्वेअर फूट जमिनीपैकी 10,000 स्क्वेअर फूट जमीन तुळशीराम यांच्या कुटुंबांची असल्याचं तपासणीत आढळून आलं। त्यानंतर प्रशासनानं तुळशीराम यांचे नातू अमरीश कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांना जमिनीची मालकी दिली। संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जन्नत निशा शाळेचे मालक डॉक्टर मोहम्मद शवेज यांनी दावा केला की त्यांचे वडील डॉक्टर जुबेर यांनी 1976 मध्ये म्हणजेच हिंदूवरील हिंसाचाराच्या आधी ही मालमत्ता खरेदी केली होती। मात्र सरकारनं कागदोपत्री पुराव्याची मागणी केली असता तो पुरेसा पुरावा देऊ शकले नाही। अधिकाऱ्यांना आढळलेल्या जमिनीच्या नोंदींमधील इतर अनियमितांबरोबरच जमिनीचा एक भाग चुकून अग्निशमन केंद्र म्हणून ओळखला गेला। वंदना मिश्रा यांनी सांगितलं की दस्तऐवजांमध्ये फेरफार करण्यात आली होती आणि तो दुर्भावनापूर्व हेतून नोंदवली गेली होती। यावर अधिक कायदेशीर कारवाई केली जाईल। अमरीश कुमार तुलसीराम यांचे नातू यांनी लक्ष वेधलं की अनेक वर्षाच्या प्रयत्नांमुळे त्यांना न्याय मिळाला आणि ते म्हणाले, आमची जमीन आमच्याकडून हिसकावून घेण्यात आली आणि दंगलीत माझे आजोबा मारले गेले। जेव्हा आम्ही परत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की ती जमीन आता आमची नाही। प्रशासनानं आज आम्हाला न्याय दिला आहे। कुटुंबातील एक सदस्य आशा देवी यांनी स्पष्ट केलं की आम्ही आमच्या जमिनी व्यतिरिक्त आमचं मंदिर गमावलं। हिंसाचारात आम्ही आमची ओळख आणि प्रियजन गमावले। पहिल्यांदाच कोणीतरी आमच्याकडे खरोखरच लक्ष दिलं। हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की हिंदूवरील संबल अत्याचारानंतर मुख्य भागातील मौल्यवान मालमत्ता बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आल्या होत्या। या बेकायदा अतिक्रमणांविरोधातील लढाईतील महत्वाचे पाऊल म्हणून प्रशासनाच्या या कारवाईकडे पाहिलं जातंय। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य विधानसभेत संबल हिंसाचार घडवून आणल्यानंतर पीडित कुटुंबांनी त्यांचे मालमत्ता अधिकार पुनर्संचयित करण्यासाठी सरकारकडे याचिका केली। सरकारनं तुळशीरामच्या कुटुंबाला 46 वर्षांनंतर 10,000 चौरस फूट जमीन परत देऊन प्रतिसाद दिला। अधिकाऱ्यांनी पुढे खुलासा केला की हिंसाचारानंतर हिंदू कुटुंबांना घरं सोडण्यास भाग पाडलं गेलं होतं। कोणतीही दुर्दैवी घटना टाळण्यासाठी तुळशीरामच्या कुटुंबियांनी त्यांची जमीन परत मिळवल्यानंतर त्यांना संरक्षण मिळेल याची सरकारनं खात्री केली आहे। शिवाय प्रत्येक तक्रारीची काळजीपूर्वक हाताळणी केली जाईल आणि बेकायदा अतिक्रमणांविरुद्धची लढाई सुरूच राहील असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। आता याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।